अरे भावांनो, आज एक भन्नाट स्टोरी सांगणार आहे. जंगलात इंडियन आर्मी कोणाला तरी शोधतीये, एका डेंजरस क्रिमिनलला. तेवढ्यात एक माणूस रक्ताने माखलेला जखमी एका आश्रमात येतो. हा आहे गाजेंद्र साहू, मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल, नेचर डिस्ट्रॉयर. आश्रमात एक संत बसलेले आहेत, शांत, ज्ञानी. ते सांगतायत निसर्ग म्हणजेच देव आहे. पण गाजेंद्रला काय फरक पडतो? त्याला पॉवर हवी आहे, आश्रम हवा आहे. संत त्याला वॉर्निंग देतात, निसर्गाशी खेळू नकोस, युनिव्हर्सचं उत्तर सहन नाही करू शकणार तू. आता सीन चेंज. एका घरात ट्विन्स जन्माला आले, पण एक बेबी स्टील बॉर्न. तेवढ्यात एक अघोरी बाबा येतो, बेबीला हातात घेतो आणि चमत्कार, बेबी जिवंत होतो. अघोरी म्हणतो, हा शिवाचा अंश आहे, याला काशीला न्यायला हवं. फादर डिसिजन घेतो, एक मुलगा इथे राहील, दुसरा काशीला जाईल. आत्ता स्टोरीमध्ये एंट्री होतीये आपल्या हिरोची. हा आहे मुरली कृष्णाचा बाप, सिंपल फार्मर, गावातला रेस्पेक्टेड माणूस. अरे बघा ही शेती, बैल, मातीचं काम, प्युअर देसी लाईफ. मुरली कृष्णा गावाचा राजा, सिंपल माणूस पण हार्ट ऑफ गोल्ड. हा माणूस फॅक्शन पॉलिटिक्समध्ये नाही, पण गावाचं बलं त्याला हवं आहे. गावातले लोक त्याला रेस्पेक्ट करतात. त्याचं एक वर्ड म्हणजे लॉ. पण एक दिवस एक नवीन ऑफिसर गावात येते, शरण्या, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, स्मार्ट, ब्युटिफुल आणि कॉन्फिडेंट. पोलीससुद्धा तिच्या सपोर्टमध्ये आहेत. ती चेंज आणणार. अरे वा, मुरली आणि शरण्याची लव्ह स्टोरी सुरू झाली. दोघे एकत्र वेळ घालवत आहेत, गाडीत फिरतायत, रोमॅन्टिक वाइब्स. आणि बघा हे शुगरकेन फील्ड्स, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडलेत. गावात सेलिब्रेशन सुरू आहे, डान्स, म्युझिक, मजा, मस्ती, सगळे खुश आहेत. मुरली आणि शरण्याचं नातं गावाला मान्य आहे. पण इकडे गाजेंद्र काहीतरी खतरनाक प्लॅन करतोय. युरेनियम हा रेअर मिनरल शोधलाय त्याने, आणि विलन्स त्याच्या टीममध्ये आहेत. इकडे गावात ग्रँड वेडिंग सुरू आहे. मुरली आणि शरण्याचं लग्न, रिच्युअल्स, पूजा, सगळं ट्रेडिशनल स्टाईलमध्ये होतं आहे. पण गजेंद्र परत आलाय. त्याच्या मनात काहीतरी भयंकर प्लॅन आहे. आता स्टोरीमध्ये ट्विस्ट येतोय. गावात काहीतरी गडबड सुरू आहे. ट्रक्स येत आहेत, काहीतरी इल्लीगल हालचाल सुरू आहे. शरण्याला कळलंय, युरेनियम मायनिंग सिक्रेटली होते आणि त्यामुळे रेडिएशन लीक होतंय. मुरली भडकलाय. तो एता विलनशी भिडतोय, चेन्स घेऊन मारतोय. पण गजेंद्रचा प्लॅन खूप मोठा होता. त्याने हॉस्पिटलला टार्गेट केलं. आणि बघा हे दृश्य, निष्पाप लोकांचे मृतदेह, रेडिएशनचा परिणाम. मुरली तुटलाय, त्याचं सगळं उद्ध्वस्त झालंय. पण कोण जबाबदार? प्लॉट ट्विस्ट, मुरलीला ब्लेम केलं जातंय. पोलीस त्याला अरेस्ट करायला आलेत. विलेन्सनी सगळं प्लॅन केलं होतं, मुरलीला फसवलं. आणि रात्री मुरलीला घेऊन जातायत, एका इनोसेंट माणसाला क्रिमिनल बनवलं. आणि आता येतोय तो मुमेंट ज्याची सगळे वाट बघत होते. गुहेत काहीतरी भयंकर घडतंय. गून्सना कोणीतरी मारतंय. अंधारातून एक फिगर बाहेर येतोय. कोण आहे हा? ती सिल्युएट, तो वॉक, हा ऑर्डिनरी माणूस नाही. फॅमिली बघते आणि त्यांना विश्वास बसत नाही. हा कोण आहे? पोलीस स्टेशनमध्ये सगळे कन्फ्युज्ड आहेत. हा माणूस कुठून आला? आणि अग्नीमधून
अखंडा प्रकट होतोय, शिवाचा अवतार. मी कोण आहे तो विचारतो. मीच आहे अखंडा. निसर्गाशी एकरूप. नदी, पर्वत, जंगल, हा माणूस वेगळाच आहे. मुरलीचा ट्विन ब्रदर, जन्मापासून वेगळा झालेला, आता परत आलाय रिवेंजसाठी. गजेंद्र बघतोय त्याचा एंड जवळ आलाय. धुळीतून एक फिगर चालत येतोय, अखंडा. शरण्याच्या डोळ्यात अश्रू आहेत. तिचा नवरा, तिचा हिरो. आणि शेवटी अखंडने गजेंद्रला पकडलं. न्यायाचा वेळ आलाय. रक्ताने माखलेला अखंड, पण तो थांबणार नाही. आणि बघा, सगळे एकत्र आलेत. फॅमिली रियुनायटेड. गावाला शांती मिळाली. 2 भाऊ, एकाच आईच्या पोटी जन्मलेले, पण वेगवेगळ्या वाटांवर गेलेले. एक बनला गावाचा रक्षक मुरली, दुसरा बनला शिवाचा अवतार अखंडा. जेव्हा अधर्म वाढतो, निसर्गावर अत्याचार होतो, तेव्हा शिव स्वतः येतो. हीच आहे अखंडाची स्टोरी. मास, ॲक्शन, इमोशन सगळं एकत्र. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. कमेंटमध्ये सांगा कोणत्या मूवीचं रिकॅप हवंय पुढे.